संयोजन समितीच्या वतीने त्याच्यामध्ये इतर विधा, इतर कवितेच्या, घराण्याच्या किंवा भावगीतांच्या आणि गझलेच्या मधले एक मुख्य फरक आपल्याला दाद देणं सोयीचं व्हावं म्हणून मी सांगतो की इतर गाणी प्रकारामध्ये, कवितेच्या इतर प्रकारामध्ये एकच एक भावना, प्रेम भावना असेल, आणखी काही वैराग्याची असेल, वीररसाची असेल, ही एकच एक भावना शेवटपर्यंत उलगडत जाते आणि शेवटच्या कडव्यामध्ये त्याचा एक, ज्याला उत्कर्ष बिंदू म्हणतो आपण, क्लायमॅक्स तो असतो. त्यामुळे गाणं, भावगीत ह्या गोष्टी ऐकताना, हे प्रकार ऐकताना तुम्ही शेवटी दाद दिली तरी चालू शकते. गझलेचं तसं नाही. गझलेचा प्रत्येक शेर 2-2 ओळींचा, ज्याला कडवा आपण म्हणतो त्याला शेर म्हणतात, त्याच्यामध्ये हा एक स्वतंत्र आणि स्वयंभू कविता असतो स्वतःच्या जागी. त्याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो किंवा बरेच वेळा वेगळा असतो. म्हणजे पहिला शेर हा प्रेमाचा असेल, दुसरा शेर हा विरक्तीचा असेल, तिसरा शेर हा वीररसाचा असेल. त्याच्यामुळे ही एक प्रत्येक शेर हा एक स्वतंत्र कविता, म्हणून गझलेला सुरेश भट कवितांची कविता म्हणायची. हे मी मुद्दाम याच्यासाठी सांगतो की जिथे आवडलं, आपण शेवटी अजून काही चांगलं येणार आहे याच्यामधलं म्हणून शेवटपर्यंत थांबायची गरज नाही. जिथे आवडलं तिथे टाळी वाजवायला हरकत नाही, जिथे आवडलं तिथे वाहवा म्हणायला हरकत नाही. आणि तुमची जी काही दाद तुमच्याकडून येणार आहे त्याच्यामुळे आमच्या ह्या लोकांची प्रेरणा वाढणार आहे. महिला गझलकारांविषयी मी पुढे अजून बोलेल, पण तुमची दाद महत्त्वाची का आहे हे फक्त एक छोटासा किस्सा सांगून मी पुढे विचारायला सुरुवात करतो अधिकृतपणे. की भाई पु ल देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत ज्यांना म्हणतात, तर मी नेहमीच सांगत असतो की तुम्ही मुशायरामध्ये सहभागी होण्यासाठी इथे आला आहात, मुशायरा ऐकण्यासाठी आला नाही आहात. याचं कारण हे म्हणतो मी, याचं कारण असं आहे की आमची जेवढी ह्या मुशायऱ्यामध्ये भूमिका असणार आहे रंगवण्यामध्ये, तेवढे तुमचे दादसुद्धा महत्त्वाचे आहे. तुमची दाद आली पाहिजे. भाई पु ल देशपांडेंचा किस्सा थोडक्यात होता की भाईंना अशी सवय होती की ते नवीन तरुण कवींना पत्र लिहायचे, काय कविता किंवा तुझी चांगलं लिहितो बाबा, ह्या अंकात वाचलं, त्या अंकात वाचलं, तर असं त्यांचं पत्रव्यवहार चालू असायचा. तर एका आमच्या धुळ्याच्या कवीचं लग्न झालं आणि म्हणजे कवी असूनही लग्न झालं, ही महत्त्वाची गोष्ट. त्याचं लग्न झाल्यानंतर त्यांनी आमंत्रण दिलं होतं, पण बाईने काही यायला जमलं नाही. आणि साधारणपणे एक महिन्याभराने मग पु ल देशपांडेंनी त्यांना पत्र दिलं की बाबा रे, मी तुला लग्नाला येऊ शकलो नाही याच्याबद्दल माफी मागतो. आणि एक असं साधारणपणे की एखादा अपघात झाला तर महिन्याभराने चौकशी करायची असते की बाबा काय, कसं काय, तुझे हातपाय मोडले होते त्याचं काय झालं, कानाला दुखापत झाली त्याचं काय झालं. आता 1 महिना झालेला आहे, तुझा संसार कसा चाललाय, प्रपंच कसा चाललाय तुझा. तो कवीच होता, अगदी रामदास आठवले नुसतं शिगरे कवी नसला तरी कवी होता. त्याच्यामुळे त्यांनी कवितेमध्ये उत्तर दिलं की भाई, संसार माझा सुखी आहे कारण बायको माझी मुकी आहे. आता पु ल देशपांडे असते त्यांनी त्याला कवितेचंच उत्तर केलं, फार चांगलं आहे, तुझं माझं फार चांगलं जमेल, तुझं आणि माझा काही फार विशेष फरक नाही. तो म्हटलंय संसार माझा सुखी आहे, बायको माझी मुकी आहे. माझं असं म्हणणं की माझ्या संसाराचा रंग गहिरा आहे कारण मी बहिरा आहे. तर अशा मुक्या बहिऱ्यांचा संसार हा सुखाचा झाला हे सांगण्यासाठी कुणीही साळगावकरांची गरज नाही. ते कुणालाही कळते मुक्या बहिऱ्यांचा संसार चांगलाच होणार आहे, पण आपल्याला मुक्या बहिऱ्यांचा संसार करायचा नाही आहे. भांड्याला भांडं लागलं पाहिजे. जिथे चांगलं झालं तिथे फार चांगला स्वयंपाक करतेस असं यायला पाहिजे. जिथे एखादं काही प्रमोशन वगैरे मिळालं, फार चांगलं केलं, अशी त्या तिकडच्या बाजूने सुद्धा दाद यायला पाहिजे. अशा प्रकारे आम्ही जे काही सादर करू त्याला तुमची जर दाद येत राहिली तर हा मुशायरा चांगला रंगेल. आजपर्यंतचा पायंडा असा सुरेश भट गझल मंचचा आणि या गझल रंगाचा गेल्या 13 वर्षाच्या आमच्या वाटचालीमधला की प्रत्येक मुशायऱ्याची सुरुवात ज्यांच्या नावाने हा गझल मंच आहे त्या आमचा बाप गझल सम्राट सुरेश भट यांच्या गाजलेल्या एखाद्या किंवा अतिशय त्यांच्या सगळ्याच गाजलेल्या रचना आहेत त्याचे एक 4-5 शेर सांगून मी सुरुवात करत असतो. मी भटांच्या स्मृतींना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून त्यांच्या एक 4 शेर त्यांच्या एका गाजलेल्या गझलचे मी ऐकवतो आणि मुशायऱ्याला पुढे सुरुवात करतो. जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही. जगाची झोकुनी दुःखे, झोकुनी म्हणजे फक्त दारू झोकायची असते असं नाही, दुःख सुद्धा प्राशन केली जातात आणि त्याची सुद्धा नशा असते वेगळी. जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही, स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्य सांडतो आम्ही. फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे, फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे, घराची राख रांगोळी कपाळी लावतो आम्ही. कुणाही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला.
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी झेंडा रोविलाचा संदर्भ आहे. कुणाही चंद्रभागेचा किनारा प्यारा आम्हाला, तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवितो आम्ही. दिले प्रत्येक वस्तीला आम्ही आकाश सोनेरी, जिथे जातो तिथे हाका उशीच्या वाटतो आम्ही. तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने. अमरबाई. तुरुंगातील स्वप्नांची आम्ही धुंडाळीतो स्वप्ने, वधस्तंभांसवे दाही दिशांना हिंडतो आम्ही. आणि जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, जरी या वर्तमानाला कळेना आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही. आजच्या या मुशाऱ्याच्या पहिल्या मानकर, ज्याला आपण मराठीमध्ये ओपनिंग बॅट्समन म्हणतो, त्या अश्विनीताई विटेकर सेलूच्या आहेत, मराठवाड्यातल्याच पदवीधर आहेत BA, आणि त्यांची पदवी खरी आहे कारण त्या कवयित्री आहेत, राजकारणी नाही आहेत. मी अश्विनीताईंना निमंत्रित करतोय, त्यांनी आपल्या 2 गझल रचना सादर कराव्यात. ज्या शेरामुळे माझं गझलमध्ये पदार्पण झालं तो शेर असलेला मी घेते की वेदनेचं शेत आहे, वेदनेचे शेत आहे, दुःख ताजे देत आहे. आणि कर सुशोभित स्वर्ग देवा, बाप माझा येत आहे. आणि एक असा शेर सांगते की रांगले नाही बाळ माझ्या घरी, रांगले नाही बाळ माझ्या घरी, रांगती राहिली एक इच्छा तरी. गझल सादर करते की ज्या घटकेला मागे वळले, ज्या घटकेला मागे वळले, तिथेच माझे मंडळ मिळाले. फुटला नाही कधीच पाना, फुटला नाही कधीच पाना, कित्येक वेळा मी तळमळले. मी दुःखाची झालर विणली, मी दुःखाची झालर विणली, आणि जन्माचे हसणे टळले. जात्यामध्ये भरडत गेले, जात्यामध्ये भरडत गेले, इतके रगडून दुःख दळले. घरात उपऱ्यावानी जगले, घरात उपऱ्यावानी जगले, फक्त 4 भिंतींना कळले. घरात उपऱ्यावानी जगले, फक्त 4 भिंतींना कळले. देवाने सुख नाही लिहिले, देवाने सुख नाही लिहिले, फक्त सुखासाठी हळहळले. शेवटचा शेर. हसत होते वरवर मी पण, हसत होते वरवर मी पण, झाकून जखम मी बळबळले. ज्या घटकेला मागे वळले, तिथेच माझे मंडळ मारले. पुढची गझल परत एक मधला एक शेर. फक्त डोळ्यांनीच ओवाळून घेते, फक्त डोळ्यांनीच ओवाळून घेते, मी तुझ्यावर कैक दाभाळून घेते. झोपडीचा सारण्या अंधार थोडा, झोपडीचा सारण्या अंधार थोडा, एक पंक्ती रात्रभर जाळून घेते. काय माहीत राहिले बाकी कितीसे, काय माहीत राहिले बाकी कितीसे, याच साठी श्वास सांभाळून घेते. पुढची गझल सादर करते. उधार थोडे श्वास मिळाले, उधार थोडे श्वास मिळाले, बरेच काही खास मिळाले. शोध घेतला थोडा थोडा, शोध घेतला थोडा थोडा, नवे नवेसे ध्यास मिळाले. मनासारखे काही नाही, मनासारखे काही नाही, नको असे हमखास मिळाले. आभासी या दुनियेमध्ये तऱ्हेतऱ्हेचे भास मिळाले. शेवटचा शेर. माझ्यामध्ये उणीव आहे, माझ्यामध्ये उणीव आहे, तोंडावर उपहास मिळाले.
उधार थोडे श्वास मिळाले, बरेच काही खास मिळाले. धन्यवाद. विमानं चालवली, रेल्वे चालवल्यात, तरी सुद्धा अजूनही तिचं दुय्यम स्थान आम्ही तिला आमच्या बरोबरीचा दर्जा द्यायला तयार नाही. आणि त्याला अतिशय गोंडस नाव दिलेल्या संस्कारांचं तुम्ही. स्त्रीने खरं तिचं काम आहे नागरिक घडवणं, पुढची घडवणं, ती संस्कार करणं हे किती मोलाचं आहे आणि संस्काराचं किती महत्त्व आहे हे सांगून तिने संस्कार करायचे म्हणजे काय करायचं, रांधा वाडा आणि हुष्टी काढा आणि पोरांची कपडे धुवायची लंगोट. तेव्हा थोडंफार अवकाश जर दिले तर ती प्रत्येक क्षेत्रामध्ये, गझलेच्या क्षेत्रामध्ये, कवितेच्या क्षेत्रामध्ये तेवढीच प्रगती करू शकते. ह्या सगळ्या एवढ्या महिला इतक्या चांगल्या चांगल्या बदल देत आहेत याचा श्रेय निश्चितपणे माता सावित्री आणि शाहू फुले आंबेडकर ह्या महाराष्ट्रातल्या समाज सुधारकांना देतो. त्यांना मानाचा मुजरा करून मी पुन्हा एक सांगू इच्छितो इथे की आमचा समाज अत्यंत दांभिक आहे. आणि स्त्रीला आदिशक्ती म्हणतो, आदी माया म्हणतो, मातेसारखं दुसरं दैवत नाही म्हणतो, पण तिला जाऊन मारतो, हुंड्यासाठी मारतो, आणखी चारित्र्याचा संशय घेऊन मारतो किंवा गर्भात सुद्धा मारून टाकतो. आणि उदाहरण आम्ही देतो की लक्ष्मणाची बंधुप्रेम किती चांगलं होतं लक्ष्मणाचं, की रामाला वनवास मिळाला तो त्याच्यासोबत निघून गेला. अरे पण काल लग्न झालेली बायको हुरमेला घरात होती, तिने 14 वर्ष काय म्हणावं तिचं म्हणून तिला 14 वर्ष एकटीला राहावं लागलं. आमचे गिराणी जमादार म्हणतात की आयुष्याला भास म्हणालो चुकले काहू, धरतीला इतिहास म्हणालो चुकले काहू, 14 वर्षे पतीविना राहिली हुरमिला, हाच खरा वनवास म्हणालो चुकले काहू. आम्ही त्याचं सुद्धा उदात्तीकरण करतो. आणि सगळीकडे ऐकून म्हणून प्रत्येक राजकीय क्षेत्रामध्ये आशाताई गुणगुणित वाक्य झालेलं आहे की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. त्याचा खरा अर्थ असा आहे की प्रत्येक तथाकथित यशस्वी आणि अयशस्वी सुद्धा पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचं आयुष्यभराचं शोषण असते हे वास्तव आहे. आणि त्याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. कमीत कमी मी पुन्हा एकदा सांगतो इथे की माझ्या इतक्या वर्षाच्या अनुभवातून मी असं रोखठोकपणे सांगू शकतो की माणसापेक्षा बाईला अक्कल जास्त असते, समज जास्त असते, समजूतदारपणा जास्त असतो. माझी बायको समोर बसल्यामुळे म्हणत नाही, हे केवळ मी म्हणत नाही, हे बालाजी ह्या देशाच्या राज्यघटनेने मान्य केलेलं आहे, कायद्याने मान्य केलेलं आहे की बाईला पुरुषापेक्षा जास्त अक्कल असते. थोडक्यात उदाहरण सांगतो तुम्हाला. देशाचा पंतप्रधान निवडासाठी आपण मतदान करतो. काय वय आहे मतदानासाठी? हो 18 वर्ष. 18 वर्षाचा माणूस या देशाचा पंतप्रधान निवडू शकतो. पण लग्नाचं वय काय आहे? महिलेसाठी 18 वर्ष, पुरुषासाठी 21 वर्ष. याचा अर्थ तुम्हाला स्वतःच्या जोडीदार महिलेची निवड करायची असेल तर पंतप्रधान निवडण्याच्या अकलेपेक्षा जास्त अक्कल तुमच्यापाशी पाहिजे. हे आपल्या कायद्याने मान्य केलेलं आहे. आणि आपला कायद्यानुसार असं सांगतो की जी म्हणजे पंतप्रधान निवडण्यासाठीची जी अक्कल लागते ती जास्त असते. पण ही अक्कल म्हणजे जीवनाचा जोडीदार निवडण्याइतकं समजदारपण माणसाला 21व्या वर्ष येते आणि महिलेला 18व्या वर्षी येते. आता सांगा याचा अर्थ काय? याचा सरळ अर्थ असा आहे की महिलेला पुरुषांपेक्षा जास्त अक्कल असते. मी उत्तरार्धाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ह्या राऊंडमध्ये आपण फक्त एकच गझल घेणार आहोत. एकेका गझलेच्या आधी कटाक्षाने एक मतला आणि एकच शेर, एक मतला आणि 2-3 शेर नको, आणि थोडासा रॅपिड आपण कमी कडव्यांची वाटली तर आता मातृशक्तीचा विषय आलेलाच आहे. म्हणून वैभव जोशीचे अत्यंत एक मला आवडलेले 4 शेर मी आईविषयी सांगतो इथे. मातृशक्तीला समर्पित असेल. किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला संगमी, वैभव जोशींची रचना. किती दिसावी आई सुंदर काय तुम्हाला संगमी, स्वरपुटांमुळे पडलेली भर काय तुम्हाला संगमी. झुंजू मंजू होता होता श्लोक तिचे पडती कानी, खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला संगमी. सगळ्यात आधी जाग येणारा एक पात्र म्हणजे आईच असते. होता होता शोक तिचे पडती कानी, खजील होत मग उठतो भास्कर काय तुम्हाला सांगून. दिशा दिशांवर वात्सल्याने फिरू लागता हात तिचा, बालक होते एवढे चराचर काय तुम्हाला सांगून. आणि हात पिळतो सदैव पण कधी जाणवे दाह मला, कुठून येते दैवी फंकर काय तुम्हाला सांगून.
काय तुम्हाला सांगू तो राग तिच्या नजरेमधला आणि त्यासही हळवी झालं काय तुम्हाला सांगू मी. कधी कधी ती थकून मग आजारी कधी कधी मग थकून तुझी आजारी पडते तेव्हा कशी घराला लागे घर काय तुम्हाला सांगू मी. आणि त्यातला शेवटचा शेर असा आहे की कोणा अपेक्षा बिना किती ते सुंदर दिसते हास्य तिचे. कोणा अपेक्षे विना किती ते सुंदर दिसते हास्य तिचे. त्याचीच नक्कल करतो ईश्वर काय तुम्हाला सांगू मी. किती दिसावे आई सुंदर काय तुम्हाला सांगू मी. वैभव जोशींची रचना मी अशोक पाचारण करतो आमंत्रित करतो त्यांनी आपली एक रचना सादर करावी. दुष्काळ आसवांचा येईल ज्या क्षणाला होईल पार कामग माणूस माणसाला. आणि पुढचा शेर दगडूदादा, संध्या आणि कीर्ती तू ऐक. मी साकडे तुला तर काही न घातलेले. मी साकडे तुला तर काही न घातलेले. मग सांग ना विटेवर तू थांबला कशाला. गझल पेश करते की विरहामधील गाणी केव्हाच गात नाही. विरहामधील गाणी केव्हाच गात नाही. धोका मला दिलेला तू जन्म जात नाही. मीही जळून जावे त्या कापराप्रमाणे. मीही जळून जावे त्या कापराप्रमाणे. मागे पुन्हा निशाणी काही राहत नाही. नाही गुलाब झाले ना मोगरा तुझा मी. नाही गुलाब झाले ना मोगरा तुझा मी. तू बाळ तो सजावर तो पारिजात नाही. पुढचा शेर दारात काजव्यांनो दारात काजव्यांनो चमकू नका ते इतके. दैवातला आशाने अंधार जात नाही. माझ्याच काळजाचा तू घेतलास ठावा. माझ्याच काळजाचा तू घेतलास ठावा. माझाच फार वावर माझ्याच आत नाही. रंगात येत जाणे रंगात रंगण्याचे येते मनात माझ्या. रंगात रंगण्याचे येते मनात माझ्या. का रंग या मनाचा बदलून जात नाही. शेवटचा शेर दारात याचसाठी येते तुझ्या विठाई. दारात याचसाठी येते तुझ्या विठाई. तो गंध मंजिरीचा त्या अत्तरास नाही. तो गंध मंजिरीचा का अत्तरास नाही. आणि विरहामधील गाणी केव्हाच गात नाही. धोका मला दिलेला तू जन्म जात नाही. धन्यवाद.